ही गोष्ट आहे भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी या गावाची। या प्रथेचं नाव आहे गुळ काढणे। 3 वर्षातून एकदा काढले जाते। आई भुजाई देवीने कौल दिला की जीवनाशक सामान घेऊन गोळ्यात राहायला येतात। एका गोळ्यात 10 ते 12 कुटुंब एकत्र येऊन राहतात। चुली मांडून स्वयंपाक करतात, एकत्र मिळून जेवतात, रोज वेगवेगळे पदार्थ करून एकमेकांना खाऊ घालतात। आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार पण करतात। ही प्रथा का चालू झाली ही आपण ऐकू। जागृत देवस्थान आहे, ती धनगर पांढर आहे आमची। मग पहिलं फिलिंगी आजारी इथं माणसाची, त्याच्याकरता आमच्या गावात असं आजार यायचं, माणसाची बाहेर ओढून लावायचं, अशी मारायची। तेव्हा डॉक्टर उपाय गाडी काही नव्हतं या गावाला, डोंगर गावाला। म्हणून ते गाववाल्यांनी देवाची शरण आली, गावातली आमच्या माणसं, देवा तूच आता आम्हाला यातनं वाचव म्हणून भुजाबाई म्हणाली, तुम्ही गाव घर सोडून झाडाबुडी पाल्याची खोपट घालून, पत्रा घालायचं नाही, खापरी घालायचं नाही, झाडाचं खोपट घालून पाल्याचं माझ्याविषयी राहावा म्हणाली। 3 महिने तुमचा रोग आजार सगळं काढून टाकतो। मग 3 महिने आमचा आजा आजी पंजाबजी ती राहिली, मग त्यांचं सगळं आजार निघून गेले। त्यापासून आमच्या गावात चोरी येत नाही, काय आजार येत नाही। एवढ्या डोंगरात राहिला साप तिरडू काही नाही आम्हाला। इथं झोपतो पहिला आम्ही, आम्हाला भीती सुद्धा वाटत नाही। असं भुजाबाईची आमच्या परंपरा आहे, जागृत देवस्थान आहे। रात्री जेवण झाले की मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून प्रत्येक गुळ्यात तुम्हाला अभंग, भजन, ओव्या असे ऐकायला येईल। गोळ्यात जेवणाचा आस्वाद आम्ही पण घेतला आणि आम्हाला इथे खूप मस्त वाटले। ही प्रथा अशीच पुढच्या पिढीने चालू ठेवावी असं वाटतं। मी टिक्केवाडी गावची माहेरवासी असून माझ्या गावाचे इतकं महत्त्व आहे की ज्यावेळी मी जन्माला आले, हे माझं टिक्केवाडी गावामध्ये भुजाई मंदिरामध्ये परिसरात जन्म झाला, हेच माझं मोठं भाग्य समजते। ज्यावेळी